इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. चला बाकीचे लवकर लवकर जॉईन व्हायचा आहे, वेळ करू नका. तर आपण हे सांगतील तो कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हणतात आणि टर्बाईन फिरण्यासाठी वाफच का वापरतात, असे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत. गिव्ह सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण द्या, स्पष्ट करा. का बरं वाफच वापरले जातात, वेगळा पर्याय का बरं नाही? त्याचं जे आहे वाफ कशी आहे, हलकी आहे वजनानं, आणि प्रेशर आणि वेलोसिटी सुद्धा जास्त आहे, आणि त्याच्यामुळे काय टर्बाईन फिरण्यासाठी उपयुक्त आहे, सोयीस्कर आहे. मग जे सोयीचं आहे तेच करणार आहे कोणीही, जे चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे. म्हणून आपण काय पाण्याच्या ऐवजी वाफच वापरतो टर्बाईन फिरवण्यासाठी. परत पुढे जे आहे हे सांगितलं आपण, इंधन ज्वलनाने निर्माण झालेला धूर, मनोरा, हे जे आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आहे. औष्णिक म्हणजे काय, कोळसा. आता कोळशापासून काय केलं जातं, इथं जे आहे इथं इंधन आहे, हे इथं टाकलं जातं बॉयलर मध्ये. बॉयलर म्हणजे काय, भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण केली जाते. आणि जे मनोऱ्यातून काय, हे जे काही गॅस निघणार आहेत, कार्बन डायऑक्साईड, आकृत्या काय अजून तर पडलेल्या नाहीत, आकृती दिलेली असते आणि त्याच्याविषयी माहिती विचारली असते बघा. कोणत्याही पद्धतीने आकृती काढा म्हणून तर नाही आजपर्यंत पडलेलं, नावं लिहा, कुठं काय आराखडा कसा आहे, पण पूर्णच्या पूर्ण असं देत नाही, विद्युत औष्णिक केंद्राचा आराखडा काढा म्हणून असं नाही. नाव इथं ब्लँक मध्ये तर देईल, किंवा याच्यावरती प्रश्न विचारला जाईल बेस्ड अपॉन डायग्राम, असे क्वेश्चन येतात. मग इथं काय केलं जातंय, हे जे आहे इंधन कोळसा तिथं टाकला जातो, मग कोळशामधून हीट प्रोड्यूस केली जाते, आणि ते इकडं जे काही रिलीज होणार गॅस या मनोऱ्या वाटे, त्या काय म्हणतो आपण त्याला, बंबारी, धुरांडी, धूर निघून जाणारा, त्याच्यामधून ते जाणार आहे त्या मनोऱ्या वाटे. आणि पुढे जे आहे इकडे परत आलो आपण या बॉयलर वाटे, इथं जोडलेलं असतं जनित्राला, इथं जी वाफ आहे ती काय करते, इथं जनित्र फिरवायला लागते. जनित्र फिरलं की परत काय होणार, हे जे गरम आता इकडं आलेलं आहे, परत पंप आहे तिथं रिव्हर्स आहे बघा, हे जे गरम पाणी आहे परत रिव्हर्स पाठवलं, रिव्हर्स ऑस्मॉसिस पाईपलाईनला सुद्धा राहतं बघा. पाणी जर मात नसेल अजून परत तिथं त्या खड्ड्यामध्ये, त्या विहिरीमध्ये पाठवलं जातं. त्या पद्धतीनं जे आहे परत इथं रिव्हर्स ऑस्मॉसिस केल्यासारखं पाणी काय, गरम पाणी पंपामध्ये, पंपा वाटलं पाणी इकडं परत त्या इकडे हवेकडं बॉयलरकडे पाठवलं गेलेलं आहे. बाष्प म्हणजे काय, वेपर आहेत, म्हणजे बाष्प, वेपर वॉटरचे लिक्विड गॅसियस स्टेट मधलं. आणि पुढे जनित्र फिरले, जनित्र फिरून काय इथं जे कुलिंग टॉवर, इथं टॉवर आहे थंड पाणी असलेलं, आणि बाष्प व उष्ण हवा इथून रिलीज होणार आहे. आणि अशा पद्धतीने हे टर्बाईन फिरला आणि तिथं एनर्जी प्रोड्यूस होणार. आराखडा अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असतं, ब्ल्यू प्रिंट, अशा पद्धतीचा एक नकाशा आहे त्याचा, की अशा पद्धतीनं काम चालतं तिथं औष्णिक. मग भेट द्या तुम्हाला जिथं, आता इथं महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर तारापूरलाच आहे वाटतं औष्णिक विद्युत केंद्र. तारापूर म्हणजे कोणीकडे आलं, विदर्भात. ते कॅपॅसिटी कमी आहे, कितीतरी मेगावॅटचं आहे ते, 800 का मेगावॅट, एवढ्या मेगावॅटचे. मग हे अशा पद्धतीनं चालतंय. परळीला एक होता, आता ते बंदच पडले वाटतं. परळीचं जे होतं, परळीला मला वाटतं तारापूरला आहे औष्णिक विद्युत केंद्र, आणि परळीला सुद्धा कोळशाचं होतं वाटतं, पण ते आता बंद पडलेले आहे. परत एखादे औष्णिक विद्युत केंद्र कशा पद्धतीनं काम करतं आपण सांगितले, बॉयलर मध्ये इंधनाचे म्हणजे कोळसा इंधन आहे, ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू उंच धुरांड्या मार्फत हवेत सोडला जातो, व तप्त व उच्च दाबाच्या वाफेने काय टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरलं एकदा की मेकॅनिकल एनर्जीचं चालू झालं बनणं तिथं, आणि तीच एनर्जी परत मग काय आपण तिला ट्रान्सफॉर्मर लावून तिचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, विद्युत ऊर्जेमध्ये करतो, साठवतो, आणि तीच मग ते लाईटच्या पोलद्वारे जिथं कोणते सबस्टेशन आहेत तिथं पाठवली जाते. अशा पद्धतीनं आपण त्या वाफेचा उपयोग करून आपण काय करतो, ऊर्जा निर्मिती करत असतो. आता हे जे आहे बऱ्याचशा समस्यात आहे कोळशामुळे, कोळशाची औष्णिक विद्युत केंद्रात उष्णता निर्माण करून तिथं काय बऱ्याचशा समस्या यायला लागल्यात. कोळसा हा जो आहे, काय पहिली समस्या काय सांगायची आहे, महत्वाचं इंधन कोणतं लागणार आहे, कोळसा असेल तर पुढे प्रोडक्शनचं काम चाल, कच्चा मालच नाही कारखाना चालणार आहे का, ऊसची भेटणार, मग ते पट्टा पडेल का नाही त्या कारखान्याचा, ऊसच नाही सप्लायला तिकडून यायला,
मग कारखान्यात काय करणार आहेत? साखर निर्मिती. तशा पद्धतीने इकडे कोळसा जर नसेल मग कोळशाच्या खाणी कशा येतात? मर्यादित आहेत, एक दिवस संपणार आहे आता. म्हणून काय, ही एक मोठी समस्या आहे की कोळशाची मुबलकता मोठ्या प्रमाणावर होत नाही किंवा मर्यादित साठे आहेत कोळशाचे, आणि त्याच्यामुळे कोळसा कच्चा माल म्हणून जेवढ्या प्रमाणात पुरवला पाहिजे त्याच्या क्षमतेनं पुरवला जात नाही किंवा उपलब्ध होत नाही. हा पहिला. परत दुसरा काय, इको फ्रेंडली नाही, प्रदूषण होणार आहे. त्या गॅस जळला कोळसा, कार्बन डायऑक्साईड अशी विषारी वायू या वातावरणामध्ये सोडले जाणार आहेत आणि हवेचं प्रदूषण तर नक्कीच होणार आहे. हा दुसरी समस्या आहे. ते सांगितलं असेल इथं, कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. तर इथं पहिला पॉईंट दिलाय, कोळशाच्या ज्वलनाने कोणते कोणते गॅस? कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक असलेले वायू वातावरणात उत्सर्जित होतात, सोडले जातात. हा पहिला समस्या आहे, त्रुटी येतात याच्या. परत कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात, धूळ, ती कोळशासोबत बघा, शेतामध्ये कोणाच्या जर काय लावलं असेल काही वेस्ट मटेरियलला, पाचटाला वगैरे, तर वातावरणात धूळ, पाचट, अर्धवट अवस्थेत जळ उडून जाते का नाही सगळीकडे, घाण घाण. धूर तर होतोय, पण डस्ट पार्टिकल, धुळीचे कण सुद्धा सगळ्या वातावरणात उडतात, म्हणजे काय एक प्रकारचं प्रदूषणच होते. ही झाली दुसरी समस्या. परत यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. हे कसं आहे, फॉसिल फ्यूल आहे, जीवाश्म इंधन आहे, आणि काय संपणार आहे एक दिवस. पण भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतीलच. कोळसाच नाही तर पुढे जे केंद्र आहे ते चालणारच नाही. एवढे 3 महत्वाच्या समस्या लिहायच्या. आता दिलेला इथं कुठं कुठं आहे ते भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र, हे जे कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत केंद्र कुठं कुठं आहे. तारापूरचं वाटतं मला अणुविद्युत केंद्र आहे का म्हणतो मी, तारापूरला, महाराष्ट्रातलं तारापूर. हा, इथं तारापूरला अणुविद्युत केंद्र, अणु म्हणजे आयटम पासून, आणि परळीला औष्णिक होतं. परळी महाराष्ट्रामध्ये बंद पडले आता. आता भारतामधली काही दिलेले, चंद्रपूरला कोणता? हा, महाराष्ट्रातलं औष्णिक आहे बघा. चंद्रपूर आणि परळीला होतं, परळीचं बंद पडले. आणि तारापूरला काय आहे? अणुविद्युत केंद्र, अणुपासून, ऍटम पासून, असं लक्षात ठेवायचं. मग हे जे काही ठिकाण आहेत, विंध्यनगर हे ठिकाण आहे, प्लेस आहे, व्हेन्यू आहे, कुठं आहे ते? राज्य मध्य प्रदेश या राज्याशी ते बिलॉंगिंग करते. आपापसात चर्चा करू नका रे. कोण आहे? वैभवी, अनुष्का, काय करायला लागला तुम्ही चर्चा? किती वेळा सांगायचं? समजत नाही का? अभ्यासाविषयी बोलायचं. झाला का अनिताचा पेपर? झाला का? अनिता आली का? अनिता भिले आज जॉईनच झाले नाही तिने. आज पेपर होता म्हण की कोणाकोणाचा? सांगा बरं कमेंट मध्ये कोणाकोणाचा पेपर होता, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते. आपण चर्चा करूया थोडस, म्हणजे येत आपण जे शिकवत आहोत. हा, होय, उद्या घेऊन ये पेपर तुझा. हा, काल म्हणलो होतो की काही जणांचा. हा, चला, प्रज्ञाचा पण होता का? मग प्रश्न कोणते कोणते आले होते सांगा, एक दोन फॉर एक्झाम्पल. समृद्धी सांग, तू तर अवांतरच बोलतेस. कामाचं बोल बरं, आता तुला वेळ दिलोय, आता सांग तुला काय बोलायचे ते बोल. ऐकत नाहीत ते. हा, बोलायचं नाही म्हणून परत परत वॉर्निंग आहे तुम्हाला. बोलत नाहीत तेवढं, तेव्हा तो नंबर देणं घेणं करायला लागेल. हा, समोर लक्ष द्या रे. उत्क्रांतीचे पुरावे आले होते म्हणून, उत्क्रांतीचे पुरावे, एव्हिडन्सेस कोणते कोणते आहेत? हा, जीवाश्म पुरावे, हा, पुन्हा एम्ब्रिओलॉजिकल, भ्रूणविषयक पुरावे, हा, शरीरशास्त्रीय पुरावे, पुन्हा ते आपले वेस्टिजियल ऑर्गन जोडणारे, कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. वेस्टिजियल ऑर्गनला काय म्हणतो मराठीमध्ये? अवयव कोणते? हा, अवशेषांग. असे पुरावे ते ते लिहायचं होतं त्याच्यामध्ये, डिटेल मध्ये लिहू शकता तुम्ही. क्रेब चक्र, क्रेब सायकल, क्रेब चक्र आलं होतं. अजून
म्हणजे आपण शिकवलेलाच पार्ट होता. आपण प्रत्येकच पॉइंटला टच करतच चाललोय की त्याच्यापैकी काहीतरी येणारच आहे की हा. बाकीची समृद्धी सांग बर, समृद्धी का करायला लागले अवशेषांगे. समृद्धीनं अजून काही टाईप केलं नाही बघा, नको त्या गोष्टी टाईप करत राहते कॅपिटल लेटर मध्ये सगळं. समृद्धी फुगे आणि सृष्टी, आता तिला चान्स दिलोय, फुल फॉर्म लिहायचे होते, फुल फॉर्म लिहायचे होते मग हा. ये ते NADH2, ATP, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, छोटे छोटे आहेत ते. हा NH2 FADH2 डायन्यूक्लियोटाइड. अजून अशा पद्धतीनं आलेलं होतं. म्हणजे काय भाग 2 वर होती काय परीक्षा का मिक्सच होती. अवशेषांग हे भाग 2 च दिसायला लागले की 20 मार्क भाग 1, 20 मार्काची भाग 2. अनुवंशिकता दोन्हीवर होते का? ठीक आहे चालतंय. तर आता समोर लक्ष द्या. समृद्धीनं काहीच बोलली नाही बघा. आता ज्यावेळेस तिचा वेळ दिलोय त्यावेळेस बोलली नाही काहीच. आता हे जे आहेत विंध्यनगर नावाचं जे आहे मध्य प्रदेश या ठिकाणी, त्याची क्षमता MW स्टँड फॉर MW. व्हॉट इज मीन बाय MW? हे काय? मेगावॅट. मेगावॅटची जर व्हॅल्यू विचारलं तर लिहायचे आपला 10 लक्ष, 10 लाख वॅट असं असते. 10⁶. हा शून्य, हा एक वर तेवढे शून्य. हा 10 लक्ष, लाखामध्ये किती? 6 आकडे राहतात, 7 आकडे, एक आणि वरी. हा हे जे आहे मेगावॅट, मोठी सगळ्यात मोठे युनिट आहे मेगावॅट. एवढी क्षमता ते काय एनर्जीच, हा विद्युत. मग एक एक हा 1 2 ही वॅट आहे. मग गुणिले एवढं म्हणजेच काय 47 × 60, 47 60 4760 गुणिले 10⁶ असं आपण लिहितो. हे म्हणजेच हे लिहिणं म्हणजेच काय वॅट मध्ये, वॅट मध्ये. हा हा त्याची क्षमता पूर्ण टोटल क्षमता एवढी विद्युत निर्माण करते त्यानं म्हणाल. आलं का लक्षामध्ये? हे लक्षात ठेवायचं मेगावॅट. त्याचं पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन करते, मध्ये सिस्टीम आहे तशी आलेलं. मध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे, मध्येची प्लेट आहेत का नाही ते साठवून ठेवते, आणि मध्ये पुन्हा ते स्टार्टर वगैरे आहेत मध्ये आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये फंक्शनिंग करते ते, आणि त्याचं रूपांतर करते, आणि मग ते फंक्शनिंग चालू होते. इकडे सोलारचं पॅनल कशासाठी आहे ते, वरल्या पॅनल मध्येच तशी व्यवस्था आहे. हा समोर लक्ष द्या. परत मुंद्रा गुजरात या ठिकाणी काय, गुजरात या ठिकाणी या राज्यामध्ये हे ठिकाण आहे मुंद्रा नावाचं. तिथं सुद्धा एक केंद्र आहे आपलं, औष्णिक ऊर्जा केंद्र. परत मुंद्राला हे डबल कसं काय दिले गुजरात, मुंद्रा मुंद्रा असं आहे का? आणि क्षमता वेगवेगळ्या, एक मोठा एक छोटा आहे असं त्याचा युनिट असेल. आणि पुढे तमनार म्हणून छत्तीसगड या राज्यामध्ये आहे, त्याची वेगळीच युनिट 3400 मेगावॅट. चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये आपल्या, आणि त्याची कॅपॅसिटी 3340. मग सगळ्यात लहान दिसायला लागले चंद्रपूरच याच्यामध्ये, अतिशय लहान मेगावॅट आहे. MW म्हणजे मेगावॅट, 10⁶ पण लिहू शकतो त्याचं युनिट. किलोवॅट म्हणजे काय? किलो 10⁻³ हजार. ह्याच्यात त्याच्या डबल आहे की 10 लक्ष. अशा पद्धतीने आपण ते लिहू 7 आकडे. पुढे जे आहे हे लक्षात ठेवायचं की कुठं कोणतं विद्युत केंद्र आणि मेगावॅट कशाला म्हणतात याच्यामध्ये. हे काय तेवढं काही विशेष नाही. आता अणु ऊर्जेवर आधारित, आता अणु ऊर्जेत चला. अणु म्हणजे काय? ऍटम, ऍटॉमिक पॉवर. ऍटम मध्ये बघा, ऍटम म्हणजे काय? अतिशय लहान कण आहे, ऍटॉम बॉम्ब. पण तो जर फुटला तर त्याच्यामधली एनर्जी काय होणार आहे? भरपूर मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे. मग अणु ऊर्जेवर काय होणार आहे? अणु विभंजनासाठी अणुभट्टी, आणि इंधन म्हणून काय वापरतात? युरेनियम नावाचा एलिमेंट आहे, आणि प्लुटोनियम. ते युरेनियम कशासाठी वापरतात? कोळशाच्या ठिकाणी काय वापरतात? तिथं युरेनियम वापरतात. मग युरेनियम काय होतं? अणु विभाजन होतं अणुचा. तिथं काय केलं जातं? विभाजन म्हणजे काय?
विभागणी करणे 2 भागामध्ये आणि त्याच्यामधून एनर्जी रिलीज होते युरेनियम मधून कितीतरी प्रमाणात आणि त्याच्यावर पाण्याची वाफ तापवली जाते. आणि परत इथं काय पुन्हा पाण्यात येण्यासाठी अजून रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे इथं आणि वाफेवर चालणारे टर्बाईन. मग टर्बाईन काय करणार आहे तिथं वाफ आली त्या अणू फुटल्यामुळं फिरणार आहे आणि जनित्र जोडलेलंच असणार आहे. जनित्रामध्ये तयार होणारा वीज आणि त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होणार आहे ना. अशा पद्धतीचा आराखडा आहे. विभाजन म्हणजे फोडते अणू आयटम फुटला की आतमधून रिलीज होते ऊर्जा आणि ती एवढी मोठ्या प्रमाणात असते ऊर्जा की पाणी तापत ज्या पद्धतीने कोळसा एवढी हिट असते आतमध्ये. ऍटम ऍटम लहान असतोय पण त्याचं सगळं काय त्याच्या न्यूक्लियस मध्ये साठवलेलं आहे मासच्या केंद्रकामध्ये. मग ते कोणते ऍटम आहेत युरेनियमचे ऍटम आणि प्लुटोनियमचे ऍटम हे एलिमेंट आहेत. अतिशय उष्ण आहेत विध्वंसक आहेत. याचा तोटा सुद्धा आहे बघा मोठ्या प्रमाणात. हे जर ऍटम फुटले तिथं आणि आसपासच्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात प्रदूषण तर होणारच आहे. जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. हे ऍटम बॉम्बचा प्रयोग झाला होता जपानला. तशा पद्धतीने ह्याचे काय तोटे जास्त आहेत अणु ऊर्जा प्रकल्पाचे. म्हणून काय अतिशय दक्षता घ्यावी लागते याच्यामध्ये. थोडी सरी चूक झाली हाताळताना तर काय प्राणाला मुकावं लागते. जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते. ही समस्या त्रुटी. आता नाण्याची दुसरी बाजू ती आहे विद्युत मोठ्या प्रमाणावर तयार होते. मग ह्याचा जो खाली दिलेला आराखडा कशा पद्धतीने होणार आहे ते हे बघा. विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण काय अणूतील ऊर्जा आपण काय म्हणतो इथं अणूचे काही ते इंधन आहे. पूर्वी काय कोळसा होता काही वेळेला पाण्याची वाफ होती. आता इथं काय करायला लागलोय अणूपासून ऊर्जापासून औष्णिक ऊर्जा तयार करायला लागलंय उष्णता ऊर्जा आणि ती ऊर्जा काय वाफेमध्ये रूपांतर होणार त्याचं आणि ती वाफ काय गतीज ऊर्जेची वाफ आहे आणि त्या गतीज ऊर्जेतील वाफेचं रूपांतर टर्बाईन मधील गतीज ऊर्जेत होणार आहे आणि परत विद्युत ऊर्जेमध्ये टर्बाईनच्या माध्यमातून ती जनित्र तिथं जोडलेलं ते जनित्र तिथं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. अशा पद्धतीचा आराखडा. आता अणु विखंडनाची प्रक्रिया कशी होते अणुचं विखंडन म्हणजे अणु फुटणे. आता आपण काय करतोय फटाका फोडतोय म्हणजे काय तो एक प्रकारचं ऍटमच आहे की ऍटम. त्याच्यामध्ये किती एक्सप्लोजन होते किती हीट प्रोड्यूस होते का नाही उष्णता पोळते का नाही आपल्या हाताला. त्या पद्धतीनं तिथं सुद्धा हे युरेनियम थोरियम प्लुटोनियम हे जे आहेत त्या ऍटमचं तिथं काय फोडलं जातं आणि मोठ्या प्रमाणात काय वीज निर्माण केली जाते उष्णता निर्माण केली जाते आणि त्याच्यावरती हे काय औष्णिक ऊर्जा तयार होते. अशा पद्धतीचा आहे. मग इथं दिलेला आहे युरेनियम 235 हा एक आपली युरेनियमचे काय आहेत समस्थानिक आयसोटोप्स त्याचं काय आपण काय म्हणतो आयसोटोप्स कार्बनचे आयसोटोप्स आहेत समस्थानिक. म्हणजे काय अणुअंक वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये काय वेगवेगळे अणुअंक C12 क्लोरीन C17 एक आहे 19 एक आहे अशा पद्धतीची वेगवेगळे असतात. आलं का लक्षामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या त्याच्यावरती ते डिपेंड आहे समस्थानिक आयसोटोप्स म्हणतो आपण त्याला. चला लक्ष द्या समोर बोलू नका बघा. आता परत काय होणार तिथं 235 युरेनियमचा एक आयसोटोप आहे त्याचे रूपांतर युरेनियम 236 म्हणजे काय झालं इथं एक वाढलेला आहे एक न्यूट्रॉन वाढला. न्यूट्रॉन एक वाढला म्हणजे न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे पण न्यूट्रॉनची संख्या वेगळ्या आहे. ऍटॉमिक नंबर तोच असणार आहे अणुअंक पण वेगळा काय असणार आहे अणु वस्तुमानांक. अणुअंक म्हणजे कालच सांगितलं की एका मुलाला अणुअंक म्हणजे काय प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय अणुभारांक म्हणतो त्याला अणुवस्तुमानांक म्हणतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. मग ह्याच्यामध्ये एक न्यूट्रॉन जास्त ऍड केलेला आहे पण ते काय झालं 236 नंबरचा युरेनियम झाला. या समस्थानिकात होते 236 युरेनियम जे आहे अत्यंत अस्थिर आहे. अस्थिर म्हणजे काय स्थिर नाही कॉन्स्टंट नाही. मग ते काय करणार आहे त्याची बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 MeV इतकी ऊर्जा बाहेर पडते. आता MeV हे सुद्धा युनिट आहे याचं. ही जी ऊर्जा आता इथं काय व्होल्टेज मध्ये दिलेला आहे मायक्रो इलेक्ट्रॉन व्होल्ट असं काहीतरी आहे त्याचं. या अभिक्रियेत निर्माण झाले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 न्यूट्रॉन सोबत युरेनियम 235 यांचे विखंडन करून
हे साखळी चालूच राहणार आहे. अजून 235 विखंडन होणार आहे, अजून ते 236 समस्थानिक बनणार आहे, अजून त्याचे 3 बेरियम क्रिप्टॉन यांचं अजून विखंडन होणार आहे आणि 3 न्यूट्रॉन परत एवढी एनर्जी रिलीज करणार आहेत. मग अशा पद्धतीने ही साखळी चालूच राहणार आहे आणि अशा पद्धतीने युरेनियमच्या अणूचे विखंडन होत असते. विखंडन म्हणजे काय, तो फुटतो अणू, समस्थानिके बनतात आणि त्याच्यामधून ऊर्जा बाहेर पडते, ऊर्जा रिलीज करते. किती, 200 MeV एवढी ऊर्जा बाहेर पडत असते आणि ह्याच्यामधून मग काय आपण काय करतो, ऊर्जा निर्मिती करत असतो. साध्या साध्या गोष्टी आता हे पाठ करायचं बघा. आता हे विखंडन सांगितले कशा पद्धतीने होत असते. केंद्रकीय विखंडन म्हणजे काय, अणुच्या केंद्रकाचं विखंडन. काय व्हायला लागलंय, न्यूट्रॉनचा मारा केला आपण 236 पासून काय बनायला लागलाय, 235 पासून 236. 92 जे आहे अणुअंक आहे, अणुअंक एकच आहे पण अणु भारांक वेगळा, त्याला आयसोटोप म्हणतो आपण, समस्थानिक आहे. मग ह्याचं काय होईल, आता सांगितलेलं आहे आपण, हे जे क्रिप्टॉन आणि बेरियम यांच्यामध्ये रूपांतर होणार आहे आणि बरीचशी ऊर्जा, हे 200 MeV इतकी ऊर्जा प्रत्येक वेळेस रिलीज व्हायला लागली आहे आणि चेन चालूच राहणार प्रत्येक वेळा असं. ही श्रंखलाच आहे, श्रंखला अभिक्रिया म्हणतो आपण, केंद्रकीय विखंडन. प्रत्येक वेळा अजून परत काय होणार, 235 अजून इकडून पुरवलं की त्याचं असंच प्रोसिजर होणार. त्याच्यामध्ये काय 236 न्यूट्रॉनचा मारा केला जाणार आहे, 236 आयसोटोप्स बनणार आहे, त्याच्यापासून बेरियम क्रिप्टॉन हे काय तयार होणार आहेत आणि त्याच्यापासून 200 MeV इतकी ऊर्जा रिलीज होणार प्रत्येक वेळेस. ही श्रंखला अभिक्रिया सुद्धा म्हणतो आपण. आता काही काय केलेले आहेत, भारतातील काही प्रमुख अणुविद्युत निर्मिती केंद्र, हे जे ॲटॉमिक पॉवर प्लांट आहेत ते कुठं कुठं आहेत, कुंडन कुलम तुम्हाला लिहायचे आहे, मला वाटतं हे तामिळनाडू मध्ये लिहाय, कुंडन कुलम आहे पुस्तकात वाटतं, राज्य आहे तामिळनाडू. याची क्षमता बघा 2000, ग्राउंड फिगर लिहूया आपण, 2000 मेगावॅट. परत तारापूर महाराष्ट्रामधला आहे, रावत भाटा मला वाटतं राजस्थान. क्षमता तरी आपण रेडीच असलं पाहिजे, का सांगता येते, येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तारापूर याची एक 1500, रावत भाटा 800, असं कमी कमी होत गेले. आणि कैगा कर्नाटकामध्ये एक छोट, कर्नाटकमध्ये 700, असं राऊंड फिगर आपण दिलेलं आहे. राज्य लक्षात ठेवा, अणुविद्युत केंद्रे हे अणुपासून कुठे ऊर्जा निर्माण केल्या लिहाय. आकृती सुद्धा येते बघा परीक्षात. केंद्रकीय विखंडन कशा पद्धतीने होतं, श्रंखला अभिक्रिया अतिशय महत्वाचा आहे. काय काय व्हायला लागलेला आहे, साखळी प्रक्रिया चालू राहते, त्याला श्रंखला अभिक्रिया म्हणतो आपण. हे जे MeV होतं, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आता सर्च केलो मी, व्होल्ट लिहा तिथं, MeV आणि आपण मेगावॅट व्होल्ट असं आहे, ते त्याची युनिट आहे ऊर्जेची. कुठं आहे, मेगा इलेक्ट्रॉन आहे की, मग मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट लिहा. MeV म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि MW म्हणजे काय, इकडलं हे MW मेगा वॅट, वॅट मध्ये
आपण युनिटच आहे की इलेक्ट्रिसिटीचं, विद्युतचं. ऊर्जेचे एकक, कार्याचे एकक, समानात जूल, वॅट, कॅलरी. कन्फ्युजन होतंय कशाचं कोणतं आहे का काय की काय नाही. सीजीएस कोणता आहे, एस आहे कोणता. मेगा मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, एमईबी. इथं 200 एमई म्हणणार झालतास का तू, काय ते 200 एमई प्रत्येक वेळा हे लिहायला आलं पाहिजे बघा. संकला अभिक्रिया किंवा केंद्रकीय विखंडन म्हणजे काय लिहा. केंद्रकीय विखंडन असं टाका, अणु ऊर्जा केंद्रामधलं. हे लिहिलो का 3 असं हेडिंग टाका, केंद्रकीय विखंडन. इथं दिलेलं आहे काय काय होते अगोदर. जे इथं आहे बघा युरेनियम हे दिलेलं आहे. अणुविखंडन म्हणजेच केंद्रकीय विखंडन. काय होतंय युरेनियम 235 हे पूर्ण लिहायचे इथं. अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर काय होतंय समस्थानिकामध्ये 236 मध्ये. 236 अस्थिर असल्यामुळं त्याची काय बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यामध्ये विखंडन होऊन परत 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 ते झालेले पूर्वीचे विखंडन झाले, अजून 3 इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन